10वा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. श्री ज्ञानेश्वरी. श्री ज्ञानेश्वरी. अथ दशमोऽध्यायः. अथ दशमो अध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. पहिल्या 5व्या सर्वांनी पाठीमागे म्हणा. नमो विशदबोध विदग्धा. नमो विशतबोध विद्गदा. विद्यारविंद प्रबोधा. विद्यारविंद प्रबोधा. पराप्रमेय प्रमदा विलासिया. पराप्रमेद प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या. नमो संसार तम सूर्या. अप्रतिम परमवीर्या. अपरिमित परमवीर्या. तरुणतर तूर्या लालन लीला. तरुणतर तोर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना. नमो जगदखिल पालना. मंगळमणी निधाना. मंगळ निधी मनी निधान. स्वजनवन चंदना आराध्य लिंगा. जनवन चंदना आराध्य लिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. आत्मानुभव नरेंद्रा. आत्मानुभव नरेंद्रा. श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा. श्रुती सार समुद्रा मन्मथं मन्मथः. नमो सुभाव भजन भाजना. नमो सुभाव भजन भाजना. भवे भकुंभ भंजना. भवे भव कुंभ कुंभंजना. विश्वोद्भव भुवन श्री गुरुराया. विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. वाचा सर्वजण. तुमचा अनुग्रहो गणेशो. जय दे आपुला सौरसू. तै सारस्वती प्रवेशो बाळकाही आथे. जी दैविकी उदार वाचा. जय उद्देशु दे नाभिकाराचा. तै नवरस सुधाब्धीचा थावो लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी मुकिया ते अंगीकारी. तरी तो वाचस्पती सी करे प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके. की हा पद्म करो माथा पारुके. तो जीवाची परी तुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे. ते वाचाळपणे वानुमी कवने. का सूर्याची अंगा उठणे लागत असे. केवता कल्पतरुवरी फुलवरा. कायसे निवासू कायसे निपाहुने रोग क्षीरसागरा. कवने वासी कापुरा सुवासु देऊ. चंदनाते कायसे निचर्चावे. अमृताते केवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरूंचे महिमान. आकळीते के असे साधन. हे जाणून म्यान मन निवांत केले. जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे. श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे. तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल. का साडे पंधरया रजतवनी. तैसी स्तुतीची बोलणी. उगियाची माथा ठेवी जय चरणी हेची भले. मग म्हणितले जी स्वामी. भले निममत्वे देखिले तुम्ही. म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संगामी प्रयाग वटू जहालो. मागा दूध दे म्हणितले यासाठी. आगव्याची क्षीराब्धीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. ना तरी वैकुंठ पीठ नायके. रुसला ध्रुव कवतिके. भातुके ध्रुव पदाचे. जैसी तैसी जे ब्रह्मविद्या रावो. सकळ शास्त्रांचा विषमता ठावो. ते भगवद्गीता उव्या गावो. ऐसे केले
जे बोलनियाचे राणी हिंडता नाही की जे फळलिया अक्षरांची वार्ता परे ते वाचाची केली कल्पलता विवेकाची होती देह शुद्ध बुद्धी एकसरी आनंद भांडरा केली ओवरी मग गीतार्थ सागरी जळशयन जहाले ऐसे कैक देवांचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी आता पुलेनी कृपा प्रसादे म्या भगवद्गीता उवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादो दुजी बोलिला योगो विशदो परे सांख्य बुद्धीसी भेदो दावोनिया तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानीसी प्रगटिले पंचमी गव्हरिले योग तत्व तेची षष्ठा माझी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्म भाव एकवट होते जेणे तैसीची जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्ठी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाठी सप्तमीची प्रश्नसिद्धी बोलोनी प्रयाण सिद्धी एवं ते सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी आता शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते के लक्षे जोडे 18 पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रावो साते शती तो एकलाची नवमी म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावाव्या बिहाला मी वाया गर्व का करू अहो गुळा साखरे मालियाचे हे बांधे तरी काचे रसाचे परी स्वाद गोडियेचे अनान जैसे एक जाणून या बोलती एक ठाई ठाऊ जाणविती एक जाणो जाता हरपती जानते गुणेसी हे ऐसे अध्याय गीतेचे पर्या निर्वाच्य नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू अहो एकाची शाटी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाशान वाहुनी उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्याते धरिले एकी चुळीची सागराते भरिले तैसे मजनीन तया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येथैसे राम रावण झंझणले कैसे राम रावण जैसे मिनले समरी तैसे नवमी श्रीकृष्णाचे बोलणे ते नवमीची आची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थ हाते एवं नवही अध्याय पहिले म्यामती सारिखे वाखानिले आता उत्तरखंड उपायले ग्रंथात जे ऐका विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ते विदग्धार सवृत्ती म्हणी पैल कथा देशीयेचे निनागरपणे शांतो शृंगारा तेजने तरी ओव्या होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवन भूमी हे न चोजवे जैसे गांगाचे निसुंदरपणे लेनियासी अंगची होय लेणे तेथ अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयनी चोखट ऐका उठावल्या भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीचे लावण्य हिरोनी रसानिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परमगुरु चतुर चित्त चमत्कारो तो ऐका यादवेश्वरो बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे काही बोलिले श्रीहरी तेने अर्जुना आघव्याची मातु अंतकरणे धडवता अहासी श्री भगवान वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमानाय वक्ष्यामि हितकाम्यया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानाचे पाहिले तव टाचे नव्हे भले पुरते आहे गटी थोडेसे उदक घालिजे तेने न गळे तरी वरिता भरिजे तैसा परिसोनी पाहिला तव परिसविजे ऐसेची होत
तसे अवचित यावरी सर्वस्व सांडिजे मग चोख तरी तोची भांडारी किजे तैसा किरीटी तू आता माझे निज धाम की ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे पाहोनी बोलिले आदरे गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा तैसा कृपाळुवांचा रावो मने ऐके गा महाबाहो सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिके तरी वाहोन बगिजे पिकासी निवाडो देखिजे अधिकाधिक पुढत पुढती पुटे देता जोडे वाणीची अधिकता ते सोने पांडुसुता शोधोची आवडे तैसेथ पार्था तुझा भार नाही सर्वथा आम्ही आपुल्याची स्वार्था बोलो पुढती आगा बाळकाले व विजेलेने तवया बा शृंगारा बाळकाई जाणे तो सोहळा भोगणे जननीयेसी दृष्टी कैसे तुझे हित आगवे जव जव का तुझ भावे तव तवामुचे सुख दुनावे ऐसे आहे आता सोहे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आम्हा येतुल्याची कारणे तेची ते तुझशी बोलणे परी असोहे अंत करणे अवधान देई तरी ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेवनी परब्रह्म तुझ खेवासी आले तरी किरीटी तू माते देनसी ना निरुते तरी गाजो मी येथे ते विश्वची हे न मे विदुसुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः येथ वेदमुखे झाले मन पवन पांगुळले रात्री विन मावळले रवी शशी आगा उदरींचा गर्भू जैसा नेने आपुले मातेची वैसा मी आघव्या देवा तैसा नेनवे काही आणि जळचरा उदधीचे मान मशकानो लांडवे गगन तैसे महर्षींचे ज्ञान नेने माते मी कवन पाके तुला कवनाचा कै झाला या निवृत्ती करिता बोला युगे गेले महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत वळगे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मी आज आले निजगे जाणिजे मी का गाभेवने वटुगे वसवे तरी तरंगी सागरो साठवे का परमाणु माझी सामावे भूगोलू हा तरी मी आज आले आजीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया हुआवा व काशुगा ऐसा हि जरी विपाये सांडोनी पुढील पाये सर्वे इंद्रियासी होये पाठीमोराजो प्रवर्तला ही वेगी बहुडे देह सांडोनी मागिली कडे महाभूतांची चढे माथयावरी यो मामजमनादिंच वेत्ति लोक महेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते तेथराहो निठाय ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा मी आदिशी परू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जो नरू या परी जाणे तो पाशाना माझे परिसु रसा माझे सिद्ध रसू तैसा मनुष्याकृती अंशु तो माझाची जाण तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ येर माणूस पनते भांब लौकिक भागू अगावचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडिल्या निरानन गे केवी तैसा मनुष्य लोकांतु तो जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेनेची तेथ जो अपसयेची सांडिजे पापी जैसा जळत चंदनू सर्पी तैसा माते जाणे तो संकल्पी वर जो निघालीजे तेची माते कैसे जाणजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके जे वेगळाल्या भूती सारखे होनी प्रकृती विखुरले आहे ते त्रिजगती आघविये बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दमशमः सुखम दुःखम भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यशः
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ते प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य मग शमदम दोन्ही सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भावा भाव मानी भावाची माझी पै भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता तुष्टी तप पंडुसुता दान जेगा अगा यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती ते मजची पासोनी होते भूतांची आठाई जैसी भूते आहती सिनानी तैसेची हे वेगळाले मानी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेनती माते अगा प्रकाश आणि कडवसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तमस्तुसी आणि माझे जाणणे नेनने ते तव भूतांच्या भावाचे करणे म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे या परी माझ्या भावे हे जीव सृष्टी आहे आघवे गुंतली असे जाणावे पंडुकुमरा आता ये सृष्टीचे पालक जयाधीन वर्तती लोक ते 11 भावानिक सांगेन तुझ महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजाः तरी आघव्याची गुणी वृद्ध जे महर्षी माझे प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी आणि काही सांगी जातील जे का 14 तोल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणून ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीच्या व्यापारा लागोनिया जय लोकांची व्यवस्था न पडे तै या त्रिभुवनांचे काही न मांडे तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे तैची जे झाले मग ही लोक केले ते अध्यक्ष रचून ठेवले इही जन म्हणून 11 हे राजा मग येर लोक यांची प्रजा एवं विस्तारू हा माझा ऐसेची मज्जान पाहे पारंभी बीज ऐकले मग तेची विरुढल्या बुड झाले बुडी कोंभ निघाले खांद्यांपासून अनेका फुटलिया नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व झाले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आघवे ऐसे मी एकची पहिले मग मी ते मनाते व्याले तेथ सप्त ऋषी आणि झाले चारी म्हणून लोकपाळ केले विविध लोक सृजले लोकांपासून निपजले प्रजा जात ऐसे हे विश्व येथे मीच प्रसवला ना निरुते परिभावाचे निहाते माने जया एतां विभूतिं योगंच मम यो वेत्ति तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः या लागे सुभद्रापती हे भाव या माझ्या विभूती आणि यांची व्याप्ती व्यापिले विश्व मनोनिगा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचोनी दुसरी गोठी नाही ऐसे जाणे जो साचे तयाचे रे झाले ज्ञानाचे मनोनि उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे मी माझी विभूती आणि विभूती वेष्टिलिया व्यक्ती हे आघवे योग प्रतिती एकचे माने मनोनि निशंकेने महायोगे मज मिनला मनाचे न्यांगे एक संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी तयाचे भजनाचे नाटे सुती मज मनोनि अभेदे जो भक्ती योगो तेथ शंका नाही नये खंगो करिता ठेला तरी चांगो ते सांगितले षष्ठी तेचे अभेदो कैसा हे जाणावया मानसा साध झाले तरी पर्यसा बोली जेल अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः तरी मीचेक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून आघवा निर्वाहो यांचा कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळचे आश्रयो तरंगा जीवन ही जळ ऐसे आघवाची ठाई तया जळचे आश्रयो पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वी
ऐसिया व्यापका माते मानो नित्ये भजती भलते थे परी साचो कार्य उदिते प्रेम भावे देश काळ वर्तमान आघवे मजसी करुणी अभिन्न तैसै वायो होनी गगन गगनीची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवुनी माते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जान माझा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च चित्ते मीची जाहले म्याची प्राणे धाले जीवो मरो विसरले बोधाची आभुली मग तया बोधाचे निमाजे नाचती संवाद सुखांची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगाशी धवळा रे तरंगची होती तैसी येरांची मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेत बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी जैसे सूर्ये सूर्याती ओवाळिले की चंद्रे चंद्रम्या क्षेमदी धले ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसान तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पथींचे गणेश जाहले तेव्हा तया महासुखाचे निभरे दावोनी देहाची गावा बाहेरे म्या धाले तेने उद्गारे लागती गाजो पै गुरु शिष्याची एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची परी त्रिजगती गरजती संघ जैसी कमळ कळिका जाहलेपणे हृदयीची मकरंदा ते राखोनेने दे राया रंका पारणे अमोदाचे तैसेची माते विश्वी कथित कथितेने तोषे कथू विसरत मग तया विसरा माझे विरत अंगे जीवे ऐसे प्रेमाचे बहुवसपणे नाही राती दिवोदानने केले माझे सुखाव्यंगवाने आपण पियाजेही तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तयामगजयामि काहे द्यावे अर्जुना पाहे ते ठाईची चिती घेतली सेल काजे ते जिया वाटा निघाले गा सुभाटा ते सोय पाहुणे अवघाटा स्वर्गापवर्ग मनोनिती जे प्रेम धरिले तेचे आमुचे देणे उपायले परी आम्ही द्यावे हे केले तिहीची म्हणे आता यावरी तुले घडले तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे लळयाची बाळका किरीटी गवसनी करुणी स्नेहाची दिठी जैसी खेळता पाठोवाटी माऊली धावे जे जो खेळ दावे तो पुढे सोन्याचा करुणी ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये जे पदवीचे निपोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळते मज विषेखे आवडे करून पैगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड काजे प्रेमळांचे सांकड अमुचिया घरी पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले दोन्ही मार्ग तयाचे वाहनी केले आम्ही सांगही शेषा वेचिले लक्ष्मीसी पर्यापन पेविन जे एक ते तैसेचे सुख साजुक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी या बोली बोली जत गोष्टी तैसिया नव्हती गा तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता मनोनि मजात्मयाचा भाव जिही जियावया केला ठाव एकमी वाचो निवावो येर मानिले जिही तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुभटा मग मीची होनी दिवटा पुढा पुढा चाले अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशुनी घाली परवती करी नित्योदयो ऐसे प्रेमळाचे निप्रियोत्तमे बोलिले जेथ पुरुषोत्तमे तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे हा हो जे अवधारा भला केरू पिढीला संसारा जहालो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू
जी जन्मले पण आपुले हे आजी म्या डोळा देखिले जीवित हाता चढले आवड तसे आजी आयुष्या उजवन झाले माझ्या दैवा दशा उदयली जे वाक्य कृपाला धली दैविके निमुखे आता येणे वचन ते जाकारे फिटले आणतील बाहेरील अंधारे म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्य मादिदेवमजं विभुं तरी होसी गातो परब्रह्म जेया महाभूता विसमते धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परम दैवतती देवा तू पुरुष जी 25वा दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील अनादि सिद्ध तू स्वामी जो ना कळी जशी जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणितले आता तू या कालयंत्राशी सूत्री तू जीव कळिकेची अधिष्ठात्री तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे आहुस्त्वाम ऋषय सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असी तो देवलो व्यासस स्वयं चैव ब्रवीषि मे पयानि कहे के परी येची प्रतीतीचे तसे थोरे जे मागे ऐसेचे ऋषीश्वरी सांगितले तुते परी तया सांगितल्याचे साचपन हे आता देखतसे अंतकरण जे कृपा केले आपण म्हणून देवा एरवी नारदू अखंड जवळाये तो ही ऐसीच वचने गाये परी अर्थ न बुजोनी ठाये गीत सुखाची ऐको हा गांधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी तरी जी ही उत्पलीची घ्यावी वाचोनी प्रकाशु कैचा ए रवी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागांगेशी जे मधुरता तेची फावे रचित्ता न लगेची काही पै असिता देवलाचे निमुखे मी एवं विध तुते ऐके परी तै बुद्धी विषय विखे घारिली होती विषय विषाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडो जीवासी झाला आणि हे अनेकांचे काय सांगावे रावळा आपणची उनी व्यास देवे तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला पाठी दिनोदय ओळखिला होय म्हणोनी तैसी व्यासादिकांची बोलणी त्या माझपाशी चिद्रत्नांची आखाणी परी उपेक्षिला जात होत्या तरणे तुझवीन कृष्णा सर्वमे तद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन व्यक्तिं विदुर्देवान दानवाः ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तया आघव्याचे फिटले अनोळखपण जे ज्ञानाचे बीज तयाचे बोल म्हणिये हृदय भूमिके पडिले सखोल वरी ये कृपेची जाहली ओल म्हणून संवाद फळेसी उठले अहो नारदादिका संता त्यांची उक्ती रूप सरिता मी महोदधी जाहलो अनंता संवाद सुखाचा प्रभु आघवेने जन्मे जे पुण्य केली मी उत्तमे तयांची नठगतीची अंगी कामे सद्गुरु तुआ वडिलांचे निमुखे मी सदा तुते कानी ऐके परी कृपा न किजेची तू ऐकेन तव नवेची काही म्हणून भाग्य जै सानुकूळ जाहल्या केले उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरु कृपा साच जीवन करू झाडेसी जीवेसाठी पाडोनी जन्मे काढी आटी परी फळेसी तैची भेटी जय वसंतू पावे अहो विषमा जय ओहट पडे तै मधुर ते मधुर आवडे पै रसायने तै गोडे जय आरोग्य देही का इंद्रिये वाचा प्राण या जाहल्याचे तैची सार्थकपण जय चैतन्य येऊन आपण संचरे माझे तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जय अभ्यासले ते तैची म्हणोये आपुले जय सानुकूळ श्री गुरु ऐसे जाहले प्रतीची माझे अर्जुन निश्चयाचे नाच तुसे भोजे तेवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले तरी साचाचे हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती जे तू देवदानवांचे मती जोगानवसी तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा आपुल्या जाणे जाणिवा तैसा कहीची नाही हे मदभावा भरवसेने आले स्वयमेवात्मनात्मानं
वेत्तत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते येथ आपुले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे कामे येतुली घनवटाईसे पृथ्वीची जाणे तैसा आपुले सर्व शक्ती तू तुझ जानसी लक्ष्मीपती एर्वेदाधिकमती मिरवती वाया आगा मनाते मागा सांडावी पवनाते वावी मवावी अधिशून्य उतरुणी दावे केवते बाई तैसे तुझे जाणणे आहे मनोनी कोणाही ठाऊके नोही आता तुझे ज्ञान होये तुझची दोघे जे आपण आती तुझी जानसी अनेका ते सांगावया हे तू समर्थ होसी तरी आता एक वेळ घाम पुसी आरतींची निडळींचा हे ऐकिले की भूत भावना भवगज पंचानना सकळ देव देवतार्चना जगन्नायका जरी थोरी तुझी पाहता हो तरी पासी उभे ठाकावया ही योग्य नो हो या शोचता जरी विनु उभी हो तरी आन उपाय नाही भरले सरिता समुद्र चहूकडे परिते बापियासी कोरडे का जै मेघोनी थेंबुटा पडे तै पाणी की तया तैसे श्री गुरुजी सर्वत्र आथे परी कृष्णा महातुची गती हे असो मज प्रति विभूती सांगे वक्तुम रहस्य शेषेन दिव्याह्यात्म विभूतयः याभिर्विभूतिभिर्लोका निमांस्तोम व्याप्य तिष्ठसी जी तुझ्या विभूती आघव्या परिव्यापितिया शक्ती दिव्या जिया त्या पुलिया दावाविया आपण मज जी विभूतिया समजता लोका ते व्यापुनिया हसी अनंता त्या प्रधाना नामांकिता प्रगटा करीम कथम विद्यामहं योगिंस त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया जी कैसे मिया तुते जाणावे काय जाणोनी सदा चिंतावे जरी तुची म्हणू आघवे तरी चिंतन चिन घडे मनोनी मागा भाव जैसे आपुले सांगितले तुआ उद्देशे आता विस्तारोनी तैसे कवेळ बोले जया जया भावाची आठाई तुते चिंतिता मज साया सुनाई तो विवळ करुणी दे योगु आपुला विस्तरेनात्मनो योगम विभूतींच जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम आणि पुसल्या जिया विभूती त्याही बोलाव्या भूतपती एक मनसी जरी पुढती काय सांगो तरी हा भाव मना जने जाय हो जनार्दना पै प्राकृता हि अमृतपाना नान मनवेजी जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले अमर तरी देहाचे पुरंदर 14 जाती ऐसा कवन एक अक्षराधीचा रसो जया वायाचे अमृतपणाचा भासो तयाचाही मिठांशु जे पुरे म्हणून देईन तया पाबळ्या ही तुलेवरी गोडियेची आथी थोरी मग ते तव अवधारे परमामृत साचे जे मंदरा चळून ढाळिता क्षीरसागरून ढवळिता अनादि स्वभावता आयते आहे जे द्रवन नव्हे बद्ध जेथने निजती रसगंध जे भलतयाही सिद्ध आठवलेची भावे जयाची गोठीची ऐकत खेवो आगवा संसारू होय वावो बळिया नित्यता लागे वो आपण पिया जन्म मृत्यूची भाक अर्पोनी जाय निश्चैख आत बाहेरी मा सुख वाढोची लागी मग दैव गत्या जरी शिविजे तरी ते आपणची होणी ठाकीजे ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके तुझे नामची जी आम्हा आवडे वरी भेटी होया आणि जवळी कजोडे पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे नी आता हे सुख काहीसे सारिखे आम्ही निर्वचे काही निर्वचना माझ परितोखे तरी ये तुले जाणे जे नेमुखे पुनरुक्ती ही हो आगा सूर्य काय शळा अग्नी म्हणो आहे उविळा का नित्य वाहते या गंगा जळा पारसे पण असे तुआ स्वमुखे जे बोलिले ते आम्ही नादाशी रूप देखिले आजी चंदन तरुंची फुले तुरंबित होमा तया पार्थाची बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला मने भक्ती ज्ञानाशी झाला आगरोहा ऐसा पतिकरांची आतो शांतो प्रेमाचा वेग उचंबळतो तो सायासी सावरून अनंतो काय बोले श्री भगवान वाच
हन्तते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. मी मा पितामहाचा पिता हे आठविता हे नाठवे चित्ता म्हणतसे बा पंडुसुता भले केले अर्जुना ते बा म्हणेत काही आम्हा विस्मो करावया कारण नाही अंगे तोले करू काही नव्हेची नंदाचे परिव सुतायसे असो हे करवी आवडीचा तिसो मग म्हणे ऐके सांगत सो धनुर्धरा तरी तू पुसल्या विभूती तयांचे पापारपण सुभद्रापती ज्या माझी परी माझी मती आकळती ना अंगीची आरोमा किती जयाची तयासी न गणवती तैसिया माझी विभूती असंख्य मज हे रवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण पया हे नव्हेचे पुढा या लागे प्रधाना जी आरूढा त्या विभूती ऐके ज्या जाणितल्या साठी आघव्या जाणितल्या होती किरीटी जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय का उद्यान हाता चढिनले तरी पैसे सापडली फळे फुले तेवी देखील ज्या देखवले विश्व सकळ ये रवी साचची गा धनुर्धरा नाही शेवटू माझ्या विस्तारा पै गगनाईच्या पारा मज माझी लपणे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च ऐके कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मासे कैका भूतमात्राच्या ठाई अंतुलीकडे मीची आचे अंतकरणी भूताबाहेरी माझीच गवसणी आधी मी निर्वाणी मध्येही मीची जैसे मेघाया तळीवरी एक आकाशची आत बाहेरी आणि आकाशीची जाहल्या उधारी असणे ही आकाशी पाठीलया जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होणी व ठाती तेवी आदी स्थिती अंतगती भूतांसी मी ऐसे बहुवसानी व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवणा ऐकून ऐक यावरी त्या विभूती सांगणे ठेली सुभद्रापती सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्रधाना ऐके आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्रानामहं शशी हे बोलोनि तो कृपावंतो मने विष्णु मी आदित्यांतो रवी मी रश्मिवंतो सुप्रभां माझे मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी चंद्र मी गगनरंगी तारा माझे वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना वेदांतो सामवेदो तो मी म्हणे गोविंदो देवा माझे मरुदबंधू महेंद्र तो मी इंद्रिया माझे अकरावे मन ते मी हे जाणावे भूता माझे स्वभावे चेतना ते मी रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरी नामहं अशेषा हे रुद्रा माझारे शंकर जो मदनारी तो मी येथन धरे भ्रांती काही यक्ष रक्षो गणांतो शंभूचा सखा जो धनवंतो तो कुबेरू मी हे अनंतो म्हणता झाला मग आठाही वसु माझारे पावको तो मी अवधारी शिखराथिल्या सर्वोपरी मेरू तो मी पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदस् सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः जो स्वर्गसिंहासनासावावो सर्वज्ञते आदींचा ठावो तो पुरोहिता माझे रावो बृहस्पती मी त्रिभुवनींची सेनापती आतस्कंदो तो मी महामती जो हर वीर्याग्नि संगती कृतिकांतो जहाला सकळिका सरोवरांसी माझे समुद्र तो मी जलराशी महर्षी अंतो तपोराशी भृगु तो मी अशेषा ही वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे समस्ता ही यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी
जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफजविजे नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरागिरी अंतो पुण्यपुंज जो हिमवंतो तो मी म्हणे कांतो लक्ष्मीचा अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणांच नारदः गंधर्वाणां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैस्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणांच नराधिपं कल्पद्रुमहन पारिजातो गुणे चंदनु हि वाडविख्यातो परेद्या वृक्षजातांतो अश्वत्थो मी देव ऋषयांतो पांडवा नारदो तो मी जाणावा चित्ररथो मी गंधर्वा सकळे का माझे यया शेषाही सिद्धा माझे कपिलाचार्यो मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा अंत उच्चै श्रवामी राजभूषण गजांतो अर्जुना मी गाय रावतो पयोराशी सुरमथितो अमृतांशु तो मी यया नरा माझे राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविते आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पस् सर्पानामस्मि वासुकीः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमस्य यमतामहं पयाघव्या हतेरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण करा अरुढोनि असे धेनु मध्ये कामधेनु ते मी म्हणे विश्वक्सेनु जन्मवितयांत मदनु तो मी जाणे सर्पकुळाता वसुकी मी कुंती सुता नागा माझी समजता अनंतो तो मी अगा यादवासांतु जो पश्चिम प्रमदिता कांतु तो वरुण मी अनंतो सांगत असे आणि पितृगणा समजता माझी अरे माझो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभ लिहिती प्राण्यांच्या माणसाचा झाडा घेती मा केली अनुरूप होती भोगणीय मध्ये तया नियमित तया माझी यमू जो कर्म साक्षी धर्म तो मी म्हणे आत्मो रामो रमापती प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहं मृगाणांच मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् अगा दैत्यांची आकुळी प्रल्हादु तो मी निहाळी मनोनि दैत्य भावादिमेळी लिंपेचिना पैकळितया माझे महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदां माझे शार्दुळू तो मी जान पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते पवन पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं जशानां मकरश्चास्मि श्रोतसामस्मि जान्हवी पृथ्वीचे पैसारा माझे घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करीजो तया वहिल्या गतिमंता आत पवनु तो मी पंडुसुता शस्त्रधरा समजता माझे श्रीराम तो मी जेने सांकडल्या धर्माचे न कैवारे अपन पया धनुष्य करुणी दुसरे विजयलक्ष्मी के मोहरे केले त्रेतीम पाठी उभे ठाकोनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूताम जेने देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जोका तो हतेरू परिजितया अंतो रामचंद्र मी सीता कांतो मकर मी पुच्छवंतो जळचरा माझे पै समजता ही ओघा मध्ये जे भगीरथे अनिता गंगा जन्हुळे गेलेली मग जंगा फाडोनी दिधली हे त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पंडुसुता जळ प्रवाह समजता माझारी जाणे ऐसे निवेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे न जन्म सहस्री अवलोकी अर्ध्यानवती सर्गा नामादिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्व सामासिकस्य च अहमेवाक्षय कालो धाताहं विश्वतो मुखः जैसी आघवीची नक्षत्रे वेचावे ऐसी चाड उपजेल जैजीवी तै गगनाची बांधावी लोथ जेवी
का पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा तरी भूगोलूची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते जैसे शाखांशी फुल फळ एकी हेळावे टाळूनी म्हणजे सकळ तरी उपडून या मुळ जेवी हाती घेपे तेवी माझे विभूती विशेष तरी जाणो पाहिजे ते अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणिजे माझे एरवी वेगळा लिया विभूती काही एक परिससी किती म्हणून एके हेळा महामती सर्व मी जाण मी आघव्याची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओतप्रोतपटी तंतु जेवी ऐसिया व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो काजे तू आपुसिलिया विभूती म्हणून ती ऐक सुभद्रापती तरी विद्या माझे प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी अगा बोलते याचे आठाई वादू तो मी पाही जो सकळ शास्त्र संमते कही सरे चिना जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळी उचढे जयावरी बोलतयाची गोडे बोलणी होती ऐसा प्रतिपादना माझे वादू तो मी म्हणे गोविंदो अक्षरांतो विशदो आकारो तो मी सामा सामाधारे द्वंद्व तो मी अवधारे मशका लागोनी ब्रह्मावेरे ग्रासिता तो मी मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एकार्णवाते ही जिरवी जेथींचा तेथे जो प्रळय तेजा देत मिठी सगळी पवना ते गिळी किरीटी आकाश जयाची पोटे सामावले ऐसा पार जो काळू तो मी लक्ष्मी लिळू मग पुढती सृष्टीचा मेळो सृजिता तो मी मृत्यू सर्व हरश्चाह मुद्भवश्च भविष्यतां कीर्ती स्त्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा आणि सृजिल्या भूता ते मीची धरी सकळा जीवन ही मीची अवधारी शेखी सर्वाती संहारी तेव्हा मृत्यू ही मीची आता श्रीगणांच्या पैकी माझी विभूती सात अनेके त्या एक कवतिकी सांगी जातील तरी नित्य नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवदारी जे संपत्ती तेही मीची जाणे आणि ते गामे वाचा जे सुखासनी न्यायाचा अरूढोनी विवेकाचा मार्गी चाले देखिलेनी पदार्थे जे आठवून दे माते ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी पैस्वहितानुयायिनी मेधा ते गामी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एवं नारे माझारे या सातही शक्ती मीची अवधारी ऐसे संसार गजकेसरी म्हणता झाला बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षोह मृतूनां कुसुमाकरः वेदराशीची सामा अंत बृहत्साम जय प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळा छंदा माझे माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुआ मासांत मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतू माझे कुसुमा करू वसंतु तो मी द्युतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यास कविनामुशना कविः छळितया विंदाना माझी ज्योती मी विचक्षण म्हणून चोहटा चोरी परिकवना निवारो नये आगा शेषाही तेजसा आत तेजते मी भरवसा विजय मी कार्योद्देशा सकळा माझे जेने चोखाळत दिशे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेचे स्वरूप हे राये सुरांचा म्हणे सत्वाथिलियांतो सत्व मी म्हणे अनंतो यादवा माझे श्रीमंतो तोचितो मी जो देवकी वसुदेवास्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतने ते नुघडता बाळपणाचे फुले जेने मी आदानवे सृष्टी केली करी गिरी धरोणी उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी आजळत गोकुळ राखिले वा सर्वांसाठी लाविले वीरांचे सपिसे प्रथम दशेचे पहाटे माझी कंसायस्या चाटे महाधेंडी अवचटे लीळाची नाशिली हे काय किती सांगावे तू आही देखील ऐकिले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेचे स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझे अर्जुन तो मी जाणावा
म्हणून एकमेकाचे प्रेम भावा बिघडू न पडे. संन्यासी तू होनी जणी चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्पून उपजय म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनी अंत व्यास देवो तो मी म्हणे यादवराव. कवीश्वरा माझे धैर्यारावो उशनाचार्य तो मी. दंडोदमयतामस्मि नीतिरश्मी जिगीषताम्. मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. अगाधमितया माझारे अनिवार दंडो तो मी अवधारे. जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरे नियमित पावे. पै सारा सार निर्धारितया धर्मज्ञानाचा परंतु धरित्या. सकळ शास्त्रा माझे यया नीतिशास्त्र ते मी. आगव्याचे गुढा माझे मौन ते मी सुहाडा. म्हणून न बोलतया पुढा स्रष्टा हिने न होय. आगा ज्ञानियांची आठाई ज्ञान ते मी पाही. आता सो हे या काही पार न देखो. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन. न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरं. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. पै पर्जन्याची आधारा वरी लेख करवेल धनुर्धरा. का पृथ्वीची तृणांकुरा होईल ठी. पै महोदधींची तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा. तेवी माझ्या विशेष लिंगा नाही मिती. ऐशी आहे सात पाच प्रधाना विभूती सांगितल्या तुझा अर्जुना. तो हा उद्देश जोगा मना हाच गमला. येरा विभूती विस्तारासी काही येत सर्वथा लेख नाही. म्हणून परिससी तू काही आम्ही सांगू किती. या लागे केहळा तुझ दाऊ आता वर्मनिज. तरी सर्व भूतांकुरे बीज विरुढत असे ते मी. म्हणून साने तोरण म्हणावे उंच नीच भाव सांडावे. एक मीच ऐसे मानावे वस्तू जाता ते. तरी यावरी साधारण ऐक पानी कही खुन. तरी अर्जुना ते तुझा न विभूती माझी. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमधुर्जितमेव वा. तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोश संभवम. जेथ जेथ संपत्याने दया दोन्ही वस्ती आल्या असते ठाया. ते ते जाण धनंजया विभूती माझी. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन. विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः. अथवा एकलेकबिंब गगनी तरी प्रभा फाके त्रिभुवनी. तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. तया ते एकले झनी म्हणा ते निर्धनया भाषानेन. काय कामधेनु सर्वे सहान चालत असे. ते ते जे धवाजो मागे ते ते एक सरेची प्रसवू लागे. तेवी विश्वविभवतया अंगे होनी असती. तया ते ओळखावया हेची संज्ञा. जे जगे नमस्कारी जे आज्ञा. ऐसे अथि ते जान प्राज्ञा अवतार माझे. आता सामान्य विशेष हे जाननेथ महादोष. का जे मीचे का शेष विश्व मनोनी. तरी आता साधारण आणि सांगू ऐसा कैशेनी पाप कल्पावा विभागू. वाया पुलेची मती वंगो भेडचा लावावा. एरवी तरी तूप कासया घुसळावे. अमृत का रांधोनी अर्धे करावे. हागा वायोसी काय डावे उजवे अंग आहे. पै सूर्यबिंबासी पोटपाठी पाहता नासेला पुले दिठी. तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. आणि सिनाना विभूती मजा पारा ते मविशील किती. म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जानने. आता पै माझे नेके अंशे हे जग व्यापिले असे. या लागे भेदू सांडोनी सरिसे साम्ये भज. ऐसे विबुध वनवसंते तेने विरक्ताचे नेकांते. बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी ये तुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही. जे भेदू एकाने आम्ही सांडावा एके. हा हो सूर्य म्हणे काय जगाते. अंधारे दबडा का परवते. केवी धसाळ म्हणो देवा तुते तरी अधिक हा बोलू. तुझे नामची एक कोणी वेळे. जयाचे मुखासी का डोकाना मिळे.
तयाची हृदया ते सांडून पडे भेदुजी साच तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिधलासे हस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कवनी जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरी ही उबारा परिराणेपणे शारंग धरा बोला हे तुम्ही तेत साव्याची परितोषोनी दैवे अर्जुना ते आलिंगिले जिवे मग म्हणे तू नको पावे अमुचिया बोला आम्ही तुझ भेदाची आवाहनी सांगितली जे विभूतीची कहाणी ते अभेदे काय अंतकरणी मानिली की न म्हणे हेची पहावया लागे नावेक बोलिलो बाहेर सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा येत अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्वागवे तुआ भरले पैराया तो पंडुसुतो ऐसिया प्रतितिशी होय जहाला वरई तू या संजयाच्या बोला निवांतो धृतराष्ट्र आहे की संजय दुखवले नियंत करणे म्हणत सेनवल नव्हे दैव दवडणे हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तवा अंतु ही आंधळा परी असो हे तो अर्जुन स्वहिताचा वाढवित मानो की आही वरी तयानो दिवसा उपनला म्हणे हेची हृदयांतुली प्रतिती बाहेर अवतरो का डोळ्यांप्रती इथे आरतीची पावली मती उठती झाली मी आईच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो दैवागळा म्हणून करी आजी तो कल्पतरूंची शाखा म्हणून वांझोडे न लगती देखा जे जे येईल तयाची मुखा ते साच करीत सेरू जो प्रल्हादाची बोला विषाही सकटापनाची जहाला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी म्हणून विश्वरूप पुसावया लागे पार्थरिगता होईल कवने भंगी ते सांगेन पुढिले प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुण्डलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय।